नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षेच्या मार्गावरती वाटचाल करत आहात आणि ही वाटचाल करत असताना मला कल्पना आहे की तुमच्यापैकी कोणी जिल्हा परिषद आरोग्य सेवक परीक्षेची तयारी करत असाल, त्याचबरोबर कोणी राज्य उत्पादन शुल्क तसेच पशुसंवर्धन पर्यवेक्षक अथवा तलाठी भरती 2023 मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जाहिरात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे की 75,000 पदांची भरती होणार आहे आणि त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या मार्गावरती वाटचाल करत असताना तुम्ही सरळ सेवा परीक्षेची तयारी करत आहात। आता मित्रांनो, ही तयारी करत असताना तुम्हाला कल्पना आहे TCS पॅटर्न काय, TCS पॅटर्न नुसार तुम्हाला मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे आणि मग त्याच्यामध्ये मित्रांनो मराठी व्याकरणाला आउट ऑफ मार्क पाडण्यासाठी या ठिकाणी स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये तुम्हाला इत्थंभूत केवळ मराठीच नाही तर मराठी बरोबरच इंग्रजी नंतर तुमचं गणित बुद्धिमत्ता, त्याचबरोबर सामान्य ज्ञान तसेच इतर जे काही तलाठी भरती जिल्हानिहाय माहिती वगैरे असते, तर या सर्व परीक्षांची या सर्व प्रश्न प्रकारांची तयारी करून घेण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी सदैव तुमच्या सोबत आहे। आणि म्हणून मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चनची एक प्रश्न मालिका सुरू केलेली आहे। आता हा प्रश्न मालिका सुरू करण्याचा उद्देश तरी काय आहे, तर तुम्हाला कल्पना आहे की सध्या TCS पॅटर्न नुसार ही परीक्षा होणार आहे। मग परीक्षेची काठिण्य पातळी काय असते, प्रश्नांचा दर्जा कसा असतो, प्रश्नांची विचारण्याची फेक कशी असते आणि किंबहुना हे समजून घेण्यासाठी इथून पाठीमागे TCS ने ज्युनियर इंजिनियरच्या परीक्षा घेतलेल्या आहेत, म्हाडाच्या परीक्षा घेतलेल्या आहेत। मग आतापर्यंत TCS पॅटर्न नुसार ज्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये संबंधित विषयावर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत याचा आपण या ठिकाणी काय करणार आहोत, ओझरता आढावा घेणार आहोत। मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे मराठी ही आपली मातृभाषा आहे। आता या मातृभाषेचा विचार करत असताना आई आपल्याला जवळची असते आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या, त्या स्पर्धा परीक्षेला मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे। आणि म्हणून जो मराठी व्याकरणाचा अभ्यास करेल, जो इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करेल, तो 100% मेरिट लिस्टला येत असतो। आणि मग मेरिट लिस्टला येण्यासाठी काय असतं मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे की आता तुम्हाला कल्पना आहे तलाठी भरती 2023 यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणावरती 25 प्रश्न विचारले जातात। किती? 25 प्रश्न विचारले जातात। या 25 प्रश्न, एक प्रश्न जर 2 गुणांसाठी तर 25 प्रश्न किती गुणांसाठी आहे? 50 गुणांसाठी आहे अर्थातच। मग होतं तरी काय, तर विद्यार्थी काय करतात, सर्वसामान्य विद्यार्थी कमीत कमी 35 ते 40 गुण सर्वच मिळवतात। किती? 35 ते 40 गुण सर्वच मिळवतात। परंतु 40च्या पुढे आणि 48च्या आतमध्ये जे विद्यार्थी येतील तेच मेरिट लिस्टला येत असतात। आणि म्हणून हा जो काही 4-5 मार्काचा अंतर आहे, ते 4-5 मार्काचं अंतर काटण्यासाठी किंबहुना त्या 4-5 मार्काची स्पर्धा करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो। प्रश्नांची काठिण्य पातळी आपल्याला समजून घ्यावी लागते। चला तर मित्रांनो, याचसाठी आपण ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची प्रश्न मंजुषा आपण सुरू केलेली आहे। केवळ मराठीच नव्हे तर इतरही विषयांची एक्सपर्ट फॅकल्टी वगैरे आहेत आणि ती तुम्हाला त्या विषयांचा प्रश्नांचा सराव करून घेणार आहे। चला, आज आपण पाहणार आहोत सरळ सेवा भरती 2023 मराठी व्याकरण निर्णायक। अगदी तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता। आता काय प्रश्न विचारलेले आहे पाहूया आपण, काय प्रश्न विचारलेले आहेत। चला आपण सुरुवात करूया। एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, ज्याला संधी मिळते तो भाग्यवान असतो, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान असतो आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता ठरत असतो। आता तुम्हाला मोठ्या प्रमाणात ही सरळ सेवा भरती निघालेली आहे। एक जागा स्वतःची समजायची आणि अभ्यास अभ्यास आणि अभ्यास ही त्रिसूत्री लक्षात ठेवायची। याचबरोबर मित्रांनो, टाइम मॅनेजमेंट आणि माइंड मॅनेजमेंट या 2 गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहे। तुमच्या अंतर्मनाने तुम्हाला हाक दिली पाहिजे
की तू जिंकणारच. आणि दुसरी गोष्ट, परमेश्वराने आम्हाला सर्वांनाच उठल्याबरोबर उठल्यापासून झोपेपर्यंत 24 कोरे करकरीत तास दिलेले आहेत. या 24 तासांचा विनियोग तुम्ही कसा करता, त्याचं टाइम टेबल कसा बनवता, ते तुम्हाला योग्य पद्धतीने त्याचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. चला आपण सुरुवात करूया. TCS पॅटर्ननुसार मराठी व्याकरणामध्ये यापूर्वी विचारलेले प्रश्न पाहून घ्या. तलाठी भरती परीक्षा 2023 प्रश्न क्रमांक 1, मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर किती आहेत? चला उत्तर सांगा. मराठी भाषेमध्ये एकूण स्पर्श व्यंजनांची संख्या किती आहे? 24 आहे, 25 आहे, 26 आहे की 23 आहे? चला कोण बनेगा करोडपती? पटापट काय उत्तर असावं, तुम्हाला काय वाटतं सांगा बरं. सांगा काय उत्तर असावं. पहा, तर मित्रांनो या ठिकाणी मराठीमध्ये स्पर्श व्यंजने किती आहे? आता स्पर्श व्यंजन म्हणजे तरी काय? तर या स्पर्श व्यंजनांचा विचार करत असताना ज्या व्यंजनांचा उच्चार करताना होठ, दात, टाळू आणि त्या ठिकाणी जीभ यांचा एकमेकांना स्पर्श होतो त्या व्यंजनांना काय म्हणायचं असतं? स्पर्श व्यंजने म्हणतात. आता उदाहरण जर आपण पाहिलं तर या उदाहरणाचा विचार करत असताना इथं पहा, इथं जर आपण विचार करा, पहा की इथं घेतलेला आहे आपण क च ट त प. पहा बरं का, क च ट त प काय घेतलेले? क च ट त प. आता क च ट त प म्हटल्यानंतर क ख ग घ हा वाङ्मयाचा ड, च छ ज झ हा न, ट ठ ड ढ हा न, त थ द ध हा न, प फ ब फ आणि हा काय झाला? म. क च ट त प हा क ख ग घ ड ही काय आहेत? व्यंजन आहेत. व्यंजने ही कशी असतात? हलंत असतात. हलंत म्हणजे कशी? लंगडी असतात. लंगडी म्हणजे कशी? स्वराशिवाय, त्यात स्वर नसतो. आता ही जी काही व्यंजन आहेत या व्यंजनांचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे क च ट त प. क च ट त प हा कोणाचा वर्ग आहे? क चा. आता क चा वर्ग, च चा वर्ग, ट चा वर्ग, त चा वर्ग आणि प चा वर्ग. पहा बरं का. आता उच्चार करा. पहा, वरचा होठ आणि खालचा होठ, होठाला होठ लागल्याशिवाय उच्चार होणार नाही. पहा, प वरचा होठ आणि खालचा होठ, होठाला होठ लागतो. प फ ब भ म, प फ ब भ म, प फ ब भ म. म्हणजे या ठिकाणी होठाला होठ लागतो आणि म्हणून याचा उच्चार आहे ओष्ट्य. काय आहे? ओष्ट्य. त्याच्यानंतर जिभेचा शेंडा दाताला लागतो, पुढच्या दातांना. त थ द धन, त थ द धन आणि म्हणून हे काय आहे? दंत्य आहे. जीभ दाताला लागते म्हणून दंत्य. ट ठ ड ढ न हा जो काही मधला भाग आहे ना, मधला भाग म्हणजे मित्रांनो ही आपली तालू वगैरे आहे. आता याचा जर विचार केला तर हे पटाशीचे दात. मग या भागामध्ये ही आग्र तालू आहे. कोणती तालू आहे? ही आग्र तालू. कोणती? आग्र. आग्र. त्याच्यानंतर ही कोणती आहे? मध्य तालू आहे. आणि ही कोणती आहे? अंत्य तालू आहे. कोणती तालू आहे? अंत्य. आता तुमची जीभ या भागाला लागेल. पहा, ट ठ ड ढ न मधल्या भागाला लागते म्हणून याला काय म्हणायचं? मूर्धन्य. काय म्हणायचं? मूर्धन्य. च छ ज झ इथं ही जे काही दंतमुलीय वगैरे आहे या भागामध्ये जीभ लागते आणि म्हणून याला म्हणायचं काय? आग्र तालव्य. हे काय आहे? तालव्य. आणि क ख ग घ घ, क ख ग घ याचा उच्चार कंठातून होतो म्हणून याला म्हणायचं कंठ. आणि म्हणून मित्रांनो काय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25 या 25 व्यंजनांचा उच्चार करताना
होटाला होट लागतो, जीभ दाताला लागते, जीभ टाळूला लागते, इथं तालव्य उच्चार होतो, हा कंठातून होतो आणि म्हणून या व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात. काय म्हणायचे यांना? स्पर्श व्यंजने. कोणती व्यंजने म्हणायचं? स्पर्श व्यंजने. मग आता तुमच्या लक्षात येतंय, काय लक्षात येतंय पहा. इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की पाहून घ्या, मराठी भाषेमध्ये स्पर्श व्यंजनांची संख्या किती आहे? मराठी भाषेमध्ये स्पर्श व्यंजनांची संख्या किती आहे? तर उत्तर तुमचं आहे 25. ही बाकीची उत्तरं कशी आहे? चूक आहे. मराठी भाषेमध्ये स्पर्श व्यंजनांची संख्या 25 आहे. 25 हे उत्तर बरोबर आहे. बाकीची उत्तरं कशी आहे? चूक आहे. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. चला, आलं लक्षात इथपर्यंत? चलायचं पुढे. मग इथून पुढे कधीही लक्षात ठेवा, मराठी भाषेमध्ये जे काही एकूण 52 वर्ण आहे त्या 52 वर्णामध्ये स्पर्श व्यंजनांची जी काही संख्या आहे त्या स्पर्श व्यंजनांमध्ये व्यंजनं तशी एकूण विशेष संयुक्त व्यंजने धरून 36 आणि बाकीचे 2 जर सोडले क्ष आणि ने 34, तर या 34 व्यंजनांमध्ये ही जी काही 34 व्यंजने आहेत या 34 व्यंजनांमध्ये स्पर्श व्यंजनांची संख्या 25 आहे. स्पर्श व्यंजने किती आहे? 25. 34 मध्ये 25 आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिला प्रश्न झाला, समजला इथपर्यंत? चलायचं पुढे. चला पुढे जाऊया. पुढे पहा, पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे? मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखून लिहा. मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखून लिहा. आता हा प्रश्न पुन्हा 2019च्या तलाठी भरतीमध्ये विचारलेला आहे. मी बैलाला मारतो. आता मारतो हे क्रियापद आहे. काय उत्तर असावं सांगा? या वाक्यातील कर्म ओळखायचं आहे. काय ओळखायचं आहे? कर्म. बरोबर आहे ना? आता कर्म ओळखायचं म्हटल्यानंतर मी बैलाला मारतो. आता मारतो, मूळ धातू काय आहे? मार. मारणारा कोण आहे? मी. मी कोण झाला वाक्यातला? कर्ता झाला. मारलेला कोण आहे? बैल. बैल काय झालं? कर्म झालं. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली? क्रियापदाने पूर्ण केली. आणि म्हणून मित्रांनो, या वाक्यातील कर्म ओळखा. तर बैल हे काय झालं? कर्म झालं. ही बाकीची उत्तरं कशी आहे? चूक आहेत. साहजिकच लक्षात येतं. कर्म कसं ओळखायचं? कर्ता कसा ओळखावा? तर इथं मी तुम्हाला सांगेल वाक्यातील कर्ता कसा ओळखावा. मित्रांनो, एक खात्रीलायक बातमी आहे, पण तुम्ही तयार आहात का? महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात घेणार आहे तब्बल 75,000 सरळ सेवा पदांची मेगा भरती. गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात तब्बल 2,75,000 पदे रिक्त पडून आहेत. त्यानुसार सरकारने एक तातडीचा आराखडा जाहीर केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 1 जून ते 15 ऑगस्ट या 2.5 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 75,000 पदे भरली जाणार आहेत. चला तर मग आजच तयारीला लागा. या भरतीच्या संदर्भातले अभ्यासक्रम व इतर महत्त्वाचे अपडेट्स आम्ही आपल्याला दररोज देत राहू. त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वाक्यातील कर्ता कसा ओळखावा? कर्ता कसा ओळखावा? ओळखावा. वाक्यातील कर्ता कसा ओळखावा? तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय? क्रियापद शोधायचं. क्रियापद शोधून क्रियापदातील जो काही मूळ धातू आहे त्या मूळ धातूला तुम्ही प्रश्न कशाने विचारायचा? नारा, नारी, नारे. नाऱ्याने प्रश्न विचारला असता. नाऱ्याने प्रश्न विचारून तुम्हाला काय करायचं? नाऱ्याने प्रश्न विचारून त्यात कोण व काय मिळवले असता वाक्यातील कर्ता तुम्हाला भेटत असतो. उदाहरण जर आपण पाहिलं तर उदाहरणाचा विचार करत असताना उदाहरण पाहिलं, पक्षी मासा पकडतो. पक्षी मासा पकडतो.
आता पकडणारा मूळ धातू काय आहे? पकड. पकडणारा कोण आहे? पक्षी. पक्षी कोण झाला वाक्यातला? कर्ता झाला. पकडलेला काय आहे? मासा. मासा काय झालं? कर्म झालं. कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली? क्रियापदाने. आलं लक्षात? आणि म्हणून कर्ता कसा ओळखावा? तर पहिल्यांदा वाक्यातील क्रियापदातील मूळ धातू शोधून त्यास नारा, नारी, नारे, नाऱ्याने प्रश्न विचारून कोण व काय मिळवलं असता वाक्यातील कर्ता मिळतो. त्यानंतर पुढे आहे, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पुढे लक्षात घेत असताना मित्रांनो, कर्म कसं ओळखावं? कर्म कसे ओळखावे? कर्म कसे ओळखावे? आता हे ओळखत असताना क्रियापदातील मूळ धातूला पाहून घ्या. क्रियापदातील मूळ धातूला क्रियापदातील मूळ धातूला कशाने प्रश्न विचारायचा? लेला, लिली, लेले, लेल्याने प्रश्न विचारला असता काय भेटतो असता? कर्म मिळते. काय मिळते? कर्म मिळते. आता मी बैलाला मारतो, उदाहरण घेतलं, मी बैलाला मारतो. मी बैलाला मारतो. आता मूळ धातू मार. मारणारा कोण आहे? मी. आणि मारलेला काय आहे? बैल. मग बैलाला काय झालं? कर्म झालं. बैलाला काय झालं? कर्म झालं. मग अशा पद्धतीनं हा भाग तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. पहा, मी बैलाला मारतो. मारणारा कोण आहे? मी. पण मारलेला कोण आहे? बैल. बैल काय झालं वाक्यातलं? कर्म झालं. इतकं साधं सोपं सरळ गणित आहे, हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. चलायचं पुढे आता. चला पुढे जाऊया. पुढे जात असताना आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पहा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. बोका भाटी, व्याही विहीन, गृहस्थ गृहस्थी, जनक जननी. पहा, हा प्रश्न यापूर्वी तलाठी भरतीला विचारलेला आहे. चला सांगा कोण काय उत्तर आहे ते बोला पटापट. चुकीची शब्द नीट पाहून घ्या. प्रश्नाची काय विचारलेलं आहे? चूक अचूक, योग्य अयोग्य, सत्य असत्य, बरोबर चुकीचा, समानार्थी विरुद्धार्थी, एक वचन अनेक वचन, हे सगळं नीट बारकाईने प्रश्न वाचायचा. ज्याला प्रश्न समजला त्याला उत्तर पण समजतं. ओके. पाहूया. खालील चुकीची जोडी कोणती? बोका भाटी, तर ही बरोबर आहे. व्याही विहीन बरोबर आहे. गृहस्थ गृहस्थी ही जोडी मात्र चुकीची आहे. ही जोडी कशी आहे? चुकीची आहे. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. पाहून घ्या. गृहस्थचं काय होईल? गृहस्थी. ही जोडी चुकीची आहे. ह्या बाकीच्या बरोबर इथं चुकीची जोडी म्हटलंय. समजलं उत्तर? मग कोणतं उत्तर आहे? सी. सी उत्तर बरोबर आहे. बाकीची उत्तर चुकीची आहे. चलो आगे आगे बढ़ेंगे. कौन बनेगा करोड़पति? चलो जल्दी जल्दी बताइए. समूहदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा. समूहदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा. चला सांगा. फुलझाडांचा ताटवा योग्य म्हटलेलं आहे. योग्य. प्रश्नपत्रिकांचा पुंज. पुंज असतो का? प्रश्नपत्रिकेचा असतो संच. द्राक्षाचा ढीग असतो का? द्राक्षाचा असतो घड. पक्ष्यांचा कळप असतो का? पक्ष्यांचा असतो थवा. आणि फुलझाडांचा असतो ताटवा. पहा किती सोपं असतं. आजपासून अवघड शब्द मनातून डिलीट करा. एकदम सोपं असतं, काहीही अवघड नसतं.
आणि म्हणून तुम्हाला या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे पहा, खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळे योग्य पर्याय निवडा. काय पाहूया. घार, सुसर, घुस, देह, काया, शरीर, मासा, गरुड, पोपट, तयन, सूत, मुलगा. इथं काय म्हटलेलं आहे, एकाच अर्थाचे 3 वेगवेगळे योग्य पर्याय. एकाच अर्थाचे 3 वेगवेगळे. आता इथं पहा, मराठी भाषेमध्ये अशी काही नामं आहेत की ते नर मादी असले तरी स्त्रीलिंगीच मानली जातात. उदाहरण, ती घार, ती सुचर, ती घोस, हे आहे स्त्रीलिंगी. मराठी भाषेमध्ये अशी काही नामं आहेत की ती नर मादी असले तरी तिन्ही लिंगामध्ये पुल्लिंगीच मानली जातात. नर मादी असले तरी पुल्लिंगीच मानली जातात. तो मासा, तो गरुड, तो पोपट, पुल्लिंग. आता इथं तनय, सूत, मुलगा हे जे आहे हे समानार्थी आहे. समानार्थी शब्द आहे, समानार्थी. आता राहिलाय काय, राहिलाय देह. म्हणजे ही जोडी चुकीची आहे, ही जोडी चुकीची आहे, ही जोडी चुकीची आहे, हे बरोबर आहे देह. आता देहाच्या संदर्भात विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, देहाच्या संदर्भात विचार करत असताना इथं पहा, तो देह, तो देह. नीट लक्षात घ्या काय आहे इथं. लक्षात घेताना तो देह पुल्लिंग, ती काया, ती काया स्त्रीलिंग. पहा, काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग. काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग. हे आपलं शरीर आहे. याला कोणी देह म्हटलं, तो देह पुल्लिंग, ती काया स्त्रीलिंग आणि ते शरीर, शरीर, ते शरीर नपुसक लिंग, नपुसक लिंग. आलं लक्षात. आणि म्हणून मित्रांनो तिन्ही लिंगामध्ये येणारे शब्द, एक पुल्लिंग तो देह पुल्लिंग, त्याच्यानंतर दुसरं ती काया स्त्रीलिंग आणि ते शरीर नपुसक लिंग. पहा, आलं का लक्षात. आणि म्हणून इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की देह, काया आणि शरीर हे उत्तर बरोबर आहे. चलायचं पुढे. पहा पुढे, काय उत्तरे पाहून घ्या. करावे तसे भरावे या म्हणीचा अर्थ सांगा. मागून येऊन वर चढवणे, देहाप्रमाणे आहार असणे, आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा, जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ भोगावे. काय उत्तर, जसे करावे तसे भरावे. सांगा, योग्य उत्तर सांगा. तर मित्रांनो या ठिकाणी हे उत्तर चुकीचं आहे, हे उत्तर चुकीचं आहे, हेही उत्तर चुकीचं आहे. आपले जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ मिळते. जसे पेरावे तसे उगवते, जसे पेरावे तसे उगवते. जशी आपण पेरणी केली तशीच काय करावी लागणार आहे, आपल्याला कापणी देखील करावी लागणार आहे. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. करावे तसे भरावे. आलं लक्षात. जशी पेरणी तशी कापणी. पुढे पहा, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडा. जसं खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. काजूंची टिंब असते. तर काय असतं सांगा बरं, काय उत्तर असावं. तुम्हाला काय वाटतं, तुकडे असते, गाठण असते, चळत असते की जुडी असते.
पहा, इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं, तुकडी कोणाची असते? सैन्यांची. सैनिक, सैनिक, सैनिकांची तुकडी असते. नाण्यांची चळत असते. नाण्यांची काय असते? चळत असते. दुर्वांची, दुर्वांची किंवा भाजीची काय असते? जुडी असते. आणि गाथण असते काजूंची. गाथण कशाची असते? काजूंची. काजू काजू. गाथण कशाची असते? लक्षात घ्या, गाथण कशाची असते? काजूंची. काजूंची गाथण. मग आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे की या ठिकाणी हे उत्तर चुकीचं आहे, दुसरं उत्तर बरोबर आहे. काजूंची काय असते? गाथण. समजलं ना इथपर्यंत? ओके. तर मित्रांनो, एकंदरीतच सर्व सारासार विचार करता ह्या परीक्षा एकदम सोप्या असतात. परंतु काय असतं, बाबा आमटेंनी म्हटलेलं आहे, भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन पूर्ण करा. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्या ज्या परीक्षा वगैरे आहेत ना, या परीक्षेच्या संदर्भात विचार करत असताना सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचे, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल अथवा सामान्य ज्ञान असेल, त्याचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम घटक आणि उपघटकासह एकदा तुम्हाला नीट व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. आता समजा तुम्ही मराठी व्याकरणाचा अभ्यास करणार, पण मराठी व्याकरणामध्ये 3च घटक आहे. एक आहे वर्णविचार, दुसरा आहे शब्दविचार आणि तिसरा आहे वाक्यविचार. वर्णविचारावरती 4 प्रश्न, शब्दविचारावरती 8 प्रश्न आणि वाक्यविचारावरती 13 प्रश्न. 8 आणि 4 12, 12 आणि 13 किती झाले? 25. 25 प्रश्न जर 2 गुणांसाठी, तर एक प्रश्न जर 2 गुणांसाठी, 25 प्रश्न 50 गुणांसाठी. तर याच्यामुळे होतं काय, तुमच्या मनामध्ये सकारात्मक जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा वाढते. कळत न कळत अवघड, फार अवघड किंवा खूप कंटाळवाणं किंवा त्या ठिकाणी समजत नाही किंवा लक्षात राहत नाही, हे जे काही तुमचे नकारात्मक विचार आहे, हे नकारात्मक विचार काय होतात? दूर निघून जातात. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक प्रवासी होता, तो प्रवासी मुंबईला एका बसमधून उतरतो आणि बसमधून उतरल्यानंतर त्याला समोरच्याच एका मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं असतं. तर तो त्या रिक्षावाल्याला विचारतो, म्हणे अमुक एका मंदिरामध्ये मला जायचं आहे, किती रुपये घेणार? रिक्षावाल्याने सांगितलं 200 रुपये. किती रुपये सांगितले? 200 रुपये. तर तो म्हणे एवढं जवळचं अंतर 200 रुपये? हा म्हणे आमचे रेट ठरलेले आहेत. मग तो म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही, मी पायी जातो. त्याने बॅग उचलली, चालायला सुरुवात केली. चालता चालता तो 10 मिनिट चालला. 10 मिनिट चालल्यानंतर त्याला थोडा थकवा आला. तो एका ठिकाणी बसला, थोडंसं पाणी वगैरे पिला, पुन्हा बॅग उचलली, चालायला सुरुवात केली. पण त्याला काही आजूबाजूचं मंदिर लक्षात येत नव्हतं. पुन्हा रिक्षावाल्याला हात केला, रिक्षा जवळ आली. आता विचारलं, आता किती म्हणे मगाशीच तुम्हीच होते? हो म्हणे मीच होतो. आता किती पैसे घेणार? त्याने सांगितलं आता 400 रुपये. तो म्हणे का हो, असं कसं काय? तर म्हणे अहो, मंदिर राहिलं पूर्वेला, तुम्ही चाललात पश्चिमेला. तो दिवसभर जरी चालला असता तरी त्याला मंदिर भेटलं असतं का? नाही. त्याचे श्रम वाया गेले असते, त्याचा दिवस वाया गेला असता, पैसे वाया गेले असते. लक्ष देताना थोडक्यात सांगायचं म्हणजे असं, त्याच्या प्रवासाला योग्य दिशा नव्हती, त्याला योग्य मार्गदर्शक नव्हता आणि म्हणून तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नव्हता. हीच मेक या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात देखील आहे. ज्याला तुम्हाला या स्पर्धा परीक्षेमध्ये जर पास व्हायचं असेल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शक पाहिजे, तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा पाहिजे आणि योग्य पुस्तकांची निवड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या 3 गोष्टी त्रिसूत्री ज्याला जमली तो या परीक्षेमध्ये 100% निश्चितपणे यशस्वी होत असतो. आणि म्हणून याचं जे काही गमक आहे, हे गमक तुम्हाला सापडून देण्यासाठी, ती की तुमच्या हातामध्ये देण्यासाठी, ते लॉकर खोलण्यासाठी सदैव स्पेक्ट्रम अकॅडमी तुमच्या सोबत आहे. आणि म्हणून तुम्ही कधीही तुमचा कोणतेही प्रश्न असेल, परीक्षेच्या संदर्भात अभ्यासक्रम असेल,
परीक्षा फीच्या संदर्भात असेल, फॉर्म भरण्यामध्ये काही अडचणी वगैरे येत असतील तर स्पेक्ट्रम अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही संपर्क साधा. 100% प्रत्येक वेळी तुम्हाला ती मदत केली जाईल. आणि या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. जास्तीत जास्त व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत आपण जी काही नवीन प्रश्नमंजुषा सुरू केलेली आहे त्याची माहिती द्या. सर्वच शिक्षक आपापल्या परीने या ठिकाणी तुमचे सराव क्वेश्चन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेतले जातील. आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी किंतु परंतु न करता या ठिकाणी स्पेक्ट्रम अकॅडमीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ इथून पुढे देखील पाहत चला. पुन्हा एकदा या तलाठी भरतीसाठी तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. मी तर असं म्हणेल, सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना. तिमिरातून तेजाकडे प्रभूने आमच्या जीवना, तिमिरातून तेजाकडे प्रभूने आमच्या जीवना. धन्यवाद. हॅपी थॉट्स. टेक केअर. पुन्हा भेटूया प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊन पुढील भागामध्ये. नवीन प्रश्न, नवीन उत्तरं खास तुमच्यासाठी. थँक्स. हॅपी थॉट्स. टेक केअर.